सेल साइकिल एंड द कंसेप्ट ऑफ सेल डिवीजन। तो इससे पहले हमने डिस्कस किया है सेल साइकिल क्या होता है, सेल साइकिल के अलग अलग फेजेस क्या होते हैं। ये जो कंसेप्ट हमने डिस्कस किया था, इसे स्टडी किया था, इसे हम फिर से एक बार इस करंट लेक्चर में रिवाइज करते हैं। ठीक है, तो सेल साइकिल हमने क्या है, सेल साइकिल वाज डिस्कवर्ड बाय टू साइंटिस्ट इनिशियली। सबसे पहले दो साइंटिस्ट ने डिस्कवर किया था सेल साइकिल, हॉवर्ड एंड पेले। ठीक है, दो साइंटिस्ट थे, हॉवर्ड एंड पेले, इन द ईयर 1952। इन्होंने एक सेल साइकिल का कंसेप्ट दिया है, कहां पर, बाय स्टडीइंग द सेल्स ऑफ पर्टिकुलर बीन प्लांट। एक बीन प्लांट का स्टडी किया था, बीन प्लांट विसिया फैबा। ओके, ये एक प्लांट है, इस प्लांट को उन्होंने यूज किया एज मॉडल ऑर्गेनिज्म। ओके, एंड बाय यूजिंग दिस प्लांट विसिया फैबा एज मॉडल ऑर्गेनिज्म, इन्होंने एक नया कंसेप्ट दिया है साइटोलॉजी के केस में, सेल बायोलॉजी के केस में सेल साइकिल। अब इन्होंने क्या कंसेप्ट दिया था, हमने क्या देखा था, सेल साइकिल क्या डिफाइन किया था। सेल साइकिल वाज डिफाइंड एज द कलेक्शन ऑफ ऑल द इवेंट, बेसिकली मतलब सेल साइकिल कलेक्शन ऑफ ऑल द इवेंट्स, जेवढे काही इवेंट्स आहेत इन द लाइफ ऑफ अ सेल। एका सेलचा जो लाइफ स्पॅन फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल, जेव्हा तो सेल तयार होतो, सेल कुठून तयार होतो, सेल कसा तयार होतो, आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे, द स्टेटमेंट गिवन बाय रुडॉल्फ विर्चार। कोणी दिलं होतं, रुडॉल्फ विर्चार। सेल थेअरी आपण लास्ट इयर पाहिली होती, सेल थेअरी, ज्याच्यामध्ये स्वॉन, शिल्डेन आणि विर्चाव या तिघांचे तीन फंडामेंटल स्टेटमेंट आहे। त्यापैकी या विर्चावचं स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट गिवन बाय विर्चाव, ऑमनेस सेलुला इज सेलुला, मीनिंग द न्यू सेल अराइजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल। सर्व सेल कुठून येतात, प्री एक्झिस्टिंग सेल पासून येतात। सो हियर omnis cellula is cellular, that every new cell, जे काही नवीन सेल्स आहेत, न्यू सेल्स अराइजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल। इथे आपल्याकडे दोन जनरेशन झाल्या सेलच्या। पहिले द प्री एक्झिस्टिंग सेल, इन केस ऑफ प्लांट, इन केस ऑफ एनिमल, हा प्री एक्झिस्टिंग सेल आहे। या प्री एक्झिस्टिंग सेल पासून अराइज होणारे नवीन सेल, दॅट आर द न्यू सेल। पण यांनी जो कन्सेप्ट दिला हॉवर्ड आणि पॅलेन, दिस एंटायर कन्सेप्ट इज रिलेटेड टू बोथ ऑफ दिस सेल, ज्याच्यापैकी हा जो पहिला सेल आहे, ठीक आहे, याला म्हणतो आपण प्री एक्झिस्टिंग, जो आधीपासून प्रेझेंट आहे, त्याला म्हटलेलं आहे पॅरेंटल सेल, किंवा इन शॉर्ट काय म्हणतात पॅरेंट सेल। आणि या पॅरेंट सेल पासून तयार होणारे न्यू सेल्स, किंवा यालाच एक वेगळा शब्द वापरलेला आहे इथे, डॉटर सेल। मग हे सेल सायकल काय आहे, सेल सायकल इज अ कलेक्शन ऑफ इव्हेंट, एक इव्हेंटचं कलेक्शन आहे ज्यामध्ये पॅरेंट सेल आणि डॉटर सेल दोन्हीही इन्व्हॉल्व आहे। ठीक आहे, हे फक्त पॅरेंट सेलशी रिलेटेड नाही, फक्त डॉटर सेलशी रिलेटेड नाही, सेल सायकल इज रिलेटेड विथ बोथ दी सेल, इट इज रिलेटेड विथ पॅरेंट सेल ॲज वेल ॲज कलेक्टिव्ह, एकाच वेळेस दोन्ही टाईपच्या सेल्स। आणि कलेक्शन ऑफ इव्हेंट म्हणजे जे होणार, आणि धिस मेकॅनिझम, हे जे मेकॅनिझम आहे याला म्हणतो आपण मेकॅनिझम ऑफ सेल डिव्हिजन। काय म्हणणार,
mechanism of cell division. The process or the mechanism, simple लैंग्वेज में इसे क्या कहना है, सेल डिवीजन कहना है, जिस प्रोसेस से पैरेंट से डॉटर सेल्स तैयार करेगा, एक प्रोसेस है, एक मैकेनिज्म, क्या कहेंगे, सेल डिवीजन कहेंगे. बट सेल डिवीजन इज अ पार्ट ऑफ सेल साइकिल. सेल डिवीजन काय आहे, सेल सायकलचा एक पार्ट आहे. सेल डिव्हिजन सोडूनही तिथे आणखी बरेच दुसरे इव्हेंट आहेत. सेल डिव्हिजन इज ओनली जस्ट अ पार्ट ऑफ अ सेल सायकल. अदर दॅन सेल डिव्हिजन, या सेलच्या लाईफमध्येही खूप वेगवेगळ्या टाईपचे इव्हेंट आहेत. याच्यापासून तयार झालेल्या डॉटर सेलच्या लाईफमध्ये सुद्धा वेगवेगळे इव्हेंट आहेत. या इव्हेंट मधला एक ब्रिज म्हणजे काय असतो, फक्त सेल डिव्हिजन. इट इज ओनली वन ऑफ दी. मग याचे कलेक्शन ऑफ इव्हेंट आहे, याचा एक सायक्लिक रिप्रेझेंटेशन, आणि हेच इट वॉज कॉल्ड ॲज सेल सायकल. कलेक्टिव्हली हे सर्व काही एका सायक्लिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट, म्हणून याला सेल सायकल म्हटलं आहे. ठीक आहे. या विसिया फॅबा नावाच्या प्लांटमध्ये, त्या प्लांटच्या सेल्समध्ये या दोघांनी हा कन्सेप्ट डिस्कवर केला, स्प्रेड केला. मग ओव्हरऑल जर पाहिलं आपण आता, इन केस ऑफ सायक्लिक रिप्रेझेंटेशन, हे सायक्लिक रिप्रेझेंटेशन म्हणून याला आपण सायकल म्हटलेलं आहे. अ सायक्लिक रिप्रेझेंटेशन कंटेनिंग डिफरंट टाइप ऑफ फेजेस. आता हे जे इव्हेंट आहे, या इव्हेंटला ग्रुप केलं. जेवढे इव्हेंट होते सर्व इव्हेंटला काय केलं, ग्रुप. आणि या ग्रुप केलेल्या इव्हेंट पासून यांनी तयार केल्या फेजेस. सेल सायकल स्टडी कशामध्ये केल्या जाते, फेज म्हणजे काय, फेज म्हणजे कलेक्शन ऑफ इव्हेंट, इव्हेंटचं कलेक्शन वेगवेगळे, जे कदाचित एका वेळेस होत असते किंवा त्या इव्हेंटमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे, याला पर्टिक्युलर क्लासिफाय करायचा एक फेज. काय तयार केल्या, फेजेस. बट सेल सायकल इज अ कलेक्शन ऑफ फेजेस. क्या हुआ सेल सायकल, इट इज अ कलेक्शन ऑफ डिफरेंट टाइप ऑफ फेजेस. ठीक है. अब ये फेजेस क्या है सेल साइकिल के, इसे so this entire cell cycle is broadly divided into two phases, major phase. क्या हो गए दोनों, मेजर फेज हो गए. फर्स्ट मेजर फेज इट इज कॉल्ड एज इंटरफेज. क्या कहते हैं इस फेज को, इंटरफेज. It is a first major phase of cell cycle. अब इंटरफेज क्या होगी, कहाँ होती है इंटरफेज. Interphase, the phase where all the cells start their life. जहां नए तैयार होने वाले सेल का लाइफ स्टार्ट हो. अब नए सेल कहाँ से आते हैं, म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेल पासून आलेले जे नवीन सेल आहे त्यांची लाईफ चालू होणार. प्री एक्झिस्टिंग सेल राहील का, नाही. त्याच्यापासून नवीन सेल तयार झाले, प्री एक्झिस्टिंग सेल तिथे राहणार नाही. मग हे जे नवीन तयार झालेले सेल आहे, या नवीन तयार होणाऱ्या सेलची लाईफ ज्या फेज मधून चालू होणार त्या फेजला म्हटलं जाईल इंटर. and this interphase is again divided into three sub-phases. Second major phase is called as M phase or dividing phase. Second major phase, M phase or dividing phase. आता इथे काय आहे डिवाइडिंग फेज मध्ये, डिवाइडिंग फेज where cell actually get divided, जिथे सेल ऍक्च्युअली डिवाइड होतो. बोथ ऑफ दी, ठीक आहे. एम फेज where cell
डिवाइड्स. ओके, मग इथे सेल डिवाइड होत नाही का? होतो. फरक एवढाच आहे की ड्युरिंग इंटरफेज सेल कॅरी आउट प्रिपरेशन ऑफ डिव्हिजन. असं नाहीये की इथे सेल डिव्हिजन मध्ये एंटर नाहीये, इथे सुद्धा सेल डिव्हिजन साठी स्वतःला प्रिपेअर करतो आणि इथे सेल ऍक्च्युअली डिवाइड होतो. एवढाच लक्षात. इंटरफेस काय आहे? त्याला वेगळ्या शब्दामध्ये रेस्टिंग फेज सुद्धा म्हटलं जातं, पण इट इज नॉट अ रेस्टिंग फेज. ठीक आहे, इट इज मिस्टेकनली कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज. इथे सेल रेस्ट मध्ये नसतो. या फेज मध्ये सेल स्वतःला तयार करतो. कशासाठी? फॉर डिव्हिजन. सो इंटरफेज इज अ प्रिपरेटरी फेज ऑफ सेल फॉर डिव्हिजन. काय इंटरफेज? Preparatory phase of cell for division, and M phase or dividing phase is actual phase of cell. मला दोघांच्या मधला फरक लक्षात. Preparatory phase of cell division, actual phase of cell division. आता हे जे इंटरफेज आहे किंवा प्रिपरेटरी फेज आहे, within this preparatory phase there are three different sub phases, G1, S, G. सिक्वेन्शियली. कशा आहेत हे? सिक्वेन्शियली, वन आफ्टर अदर. आणि ह्या अशाच आहेत. इन ईच अँड एव्हरी टाइप ऑफ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कोण्याही ऑर्गॅनिझम मधला असू द्या, त्याच्यासाठी हा सिक्वेन्स असाच राहील, चेंज होणार नाही. जीवन फेजला काय म्हटलं जाते? आपण आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. जीवन फेज इज कॉल्ड ॲज फर्स्ट गॅप फेज और दूसरा शब्द ग्रोथ पीरियड फोर्स. एस फेज सिंथेटिक फेज. एस फेज को कहा जाएगा सिंथेटिक फेज या फिर सिंथेटिक पीरियड. G2 फेज गैप फेज सेकेंड या फिर ग्रोथ पीरियड सेकेंड. So like these three different phases of interphase are classified. इस तरीके से हार्वर्ड एंड पेले ने तीन अलग अलग फेज बनाए. G1 फेज फर्स्ट गैप फेज, S फेज सिंथेटिक फेज, G2 सेकंड गॅप फेज. आता या तिन्ही फेज मध्ये मिळून काय होणार? सेल स्वतःला प्रिपेअर करत आहे डिव्हिजनसाठी. तिघांचं कॉम्बिनेशन इंटरफेज. काय झालं? तिघांचं कॉम्बिनेशन इंटरफेज आणि सिक्वेन्शियल. त्यानंतर येणार आपल्याकडे मेजर एम फेज. एम फॉर मेकॅनिझम. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ डिव्हिजन. मग यामध्ये मेकॅनिझम आहे आयदर बाय मायटोसिस, हे आपण पाहिलं होतं. फोमॅटिक सेल डिवाइड्स बाय मायटोसिस, जर्म सेल डिवाइड्स बाय मियोसिस. मायटोसिस कोणामध्ये? फोमॅटिक सेल. फोमॅटिक सेल कोण्या टाइपचे सेल? द सेल विच आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे, जे सेल गॅमेट फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होणार नाही ते काय झाले? आपल्या बॉडीमध्ये प्लांटच्या बॉडी. जे सेल गॅमेट फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला म्हणायचं जर्म सेल. त्यांच्यापासून मेल गॅमेट तयार होतात, फिमेल गॅमेट तयार होतात. सो इट्स अ कलेक्टिव्ह टाइप ऑफ डिस्ट्रीब्युशन. M for mitosis if it takes place in somatic cell. M for meiosis if it occurs in germ. Mitosis कधी somatic cell मध्ये होणार असेल तर M stands for mitosis. germ cell मध्ये होणार असेल तर M stands for. या पद्धतीने एक सेल सायकलचं ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन. आणि या प्रत्येक फेजचे आपले काही काही कॅरेक्टर आहेत. स्टडी केलं ते आपण. जीवन फेज मध्ये सेल वेगवेगळे कंपाऊंड तयार करतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, एव्हरी न्यू सेल दॅट आर द डॉटर सेल्स म्हटलं तर आपण त्याला डॉटर सेल्स or also called as the new cells starts their life with interphase.
कोणतेही नवीन तयार झालेले सेल त्यांच्या लाईफ सायकल मध्ये डायरेक्टली कुठे एंटर होतात, which are produced by previous cell division. त्याच्यापासून प्रिव्हियस सेल, मागे एक सेल डिवाइड झाला त्याच्यापासून 2 डॉटर सेल तयार झाले, 4 डॉटर सेल तयार झाले, 4 नवीन सेल तयार झाले. हे चारहीच्या चारही सेल आपली स्वतःची लाईफ सायकल कोण्या फेज मध्ये स्टार्ट करते, डायरेक्टली कोण्या फेज मध्ये येते. सो जीवन फेज इज अ इनिशियल फेज ऑफ लाईफ फॉर एव्हरी न्यू सेल दॅट इज प्रोड्यूस्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. कोणताही नवीन सेल तो प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार झालेला आहे, त्या प्रत्येक सेलची लाईफ कोणत्या फेज मधून चालू होणार, जीवन फेज, अकॉर्डिंग टू हॉवर्ड अँड बेले. जीवन फेज. आता इथे एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे बघा, जीवन फेज. जर तो सेल जीवन फेज मध्ये आहे तर आता या सेलकडे 2 ऑप्शन आहेत, लक्षपूर्वक ऐकायचा. इफ अ सेल रिमेन्स इन जीवन फेज, या जीवन फेज मध्ये जोपर्यंत हा सेल प्रेझेंट आहे या सेलकडे 2 ऑप्शन आहेत. जर हा सेल या जीवन फेज मधून एस फेज मध्ये गेला तर तो कशामध्ये एंटर झाला, सेल सायकल मध्ये एंटर झाला. ठीक आहे, सेल इथे प्रेझेंट आहे, नवीन आलेला सेल या जीवन फेज मध्ये. जर तो जीवन फेजच्या पुढे गेला तर कशामध्ये, एस च्या पुढे गेला तर G2 च्या पुढे गेला तर त्याने काय होईल, तो सेल डिवाइड होणार, त्याच्यापासून आणखी डॉटर सेल तयार होणारे पुन्हा सेल कुठे येतील, म्हणजे जर एखादा सेल ही सायकल कंटिन्यू करत आहे तर तो सेल काय होणार, डिवाइड होणारच. त्याला म्हणतो आपण कंटिन्यूटी ऑफ सेल सायकल. जर एखादा सेल सायकल कंटिन्यू करत आहे मग ते झालं कंटिन्यूटी ऑफ सेल सायकल. आणि जर सेल सायकल कंटिन्यू होत आहे तर काय होणार, डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ अगेन डॉटर सेल. ओके, सो कंटिन्यूटी ऑफ सेल सायकलचा रिझल्ट इन डिव्हिजन, प्रोडक्शन ऑफ न्यू सेल. पण सगळेच सेल जे नवीन तयार होतात ते कंटिन्यूटी ऑफ सेल सायकल शो करत नाही, हे कॅरेक्टर आहे. नाहीतर आपल्या बॉडीची साईज कंटिन्यू वाढत गेली असती, बॉडीमध्ये तर कंटिन्यू सेल डिव्हिजन चालू आहे, आपली साईज काय झाली असती, किती वाढत गेली असती. कंटिन्यू सेल डिव्हिजन, कंटिन्यू नवीन सेलचं फॉर्मेशन, इन्क्रीज इन सेल नंबर, इन्क्रीज इन साईज अँड शेप. असं होते का होत नाही, त्यामागे कारण काय कारण आहे, सगळेच्या सगळे सेल कंटिन्यू करत नाही त्या सेल सायकल. काही सेल या जीवन फेज मधून दुसरा ऑप्शन निवडतात. 2 ऑप्शन आहेत, हा पहिला ऑप्शन, हा झाला ऑप्शन फर्स्ट. जर सेल जीवन फेज मधून एस फेज मध्ये आला तर कंटिन्यूटी ऑफ सेल सायकल. काही सेल दुसरा ऑप्शन निवडतात, these cell enters in a different phase. हे सेल एका वेगळ्या फेज मध्ये एंटर करतात, फेज कॉल्ड ॲज G0 फेज. आणि हे G0 फेज जे आहे याला म्हटलं जाते क्विसेंट स्टेज. यासाठी मी हा टॉपिक रिपीट करत आहे. ठीक आहे, सेल सायकल मध्ये आपण आधी स्टेजेस पाहिल्या होत्या बाळांनो, पण एक G0 फेज पाहिली नव्हती, आपण क्विसेंट स्टेज पाहिली नव्हती, बरोबर आहे. या सेलकडे आता 2 ऑप्शन, हा झाला या सेलचा ऑप्शन सेकंड, याला म्हटलं जाते एक्झिट फ्रॉम सेल सायकल. इथे सेल काय झाले, सेल सायकल मधून एक्झिट. आता सेल सायकल मधून एक्झिट झाली म्हणजे सेल कुठे गेले, सेल सायकल मधून एक्झिट झाल्याबरोबर सेल कुठे जातील, क्विसेंट स्टेज. क्विसेंट स्टेज काय असते, व्हॉट डज इट मीन बाय क्विसेंट
स्टेज याचा मिनिंग काय? आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी प्रेझेंट आहे, ऑर्गन लेवलची ऑर्गनायझेशन आहे, वेगवेगळे ऑर्गन प्रेझेंट आहे आणि या प्रत्येक ऑर्गनकडे आपले डिफाईन्ड सेल आहे, ज्या सेलचं युनिक स्ट्रक्चर आहे, ज्या सेलचं युनिक फंक्शन आहे. ड्युरिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट होता होता हे सेल तयार झाले. आपोआप आले का? किडनीचे सेल, हार्टचे सेल, ब्रेनचे सेल आपोआप आले? मग काही सेल सायकल स्किप करतात, क्रिसेंट स्टेजमध्ये जातात आणि इथे गेल्यानंतर these cells undergo the process of differentiation. त्याच्यामध्ये होते डिफरन्शिएशन म्हणजे वेगवेगळेपण. सुरुवातीला 100 सेल होते आपल्या बॉडीमध्ये. एका सेल पासून आली आपली बॉडी, झायगोट पासून. झायगोटचं डिव्हिजन होत गेलं, 100 सेल तयार झाले. त्यापैकी 50 सेल डिव्हिजन मध्ये गेले, 50 सेल तिथून एक्झिट झाले. मग त्यापैकी काही सेल वेगवेगळ्या टाईपच्या सेलमध्ये कन्वर्ट झाले. त्याला काय म्हणतात आपण? डिफरन्शिएट. मग याचपासून नर्व सेलमध्ये डिफरन्शिएट झाले, काही सेल किडनीच्या सेलमध्ये डिफरन्शिएट झाले, काही सेल हार्टच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. काय म्हणतात आपण त्याला? डिफरन्शिएट. आणि जेव्हा कधी अशा सेलचं डिफरन्शिएशन होणार, द सेल बिकम परमनंट विथ देअर फिक्स्ड मॉर्फोलॉजी अँड फंक्शन. हे सेल काय झाला? परमनंट. बरोबर आहे? याला म्हटलं जाते डिफरन्शिएशन. या प्रकारे बिकॉज ऑफ डिफरन्शिएशन काही सेल सायकल मधून एक्झिट होऊन क्रिसेंट स्टेजमध्ये जाणार आणि डिफरन्शिएशन मध्ये प्रेझेंट कन्वर्ट होणार, परमनंट सेलमध्ये कन्वर्ट. आणि हे सेल आयुष्यभर G0 फेजमध्ये राहतात, पुन्हा कधीही डिवाइड होत नाही. इथे आणखीन एक ट्विस्ट आहे. क्रिसेंट स्टेजमध्ये आला. या क्रिसेंट स्टेजमध्ये G0 मध्ये आल्यानंतर काही सेल आणखीन एक तिसरा ऑप्शन निवडतात. याचाच दे कॅन अगेन री एंटर इन सेल डिव्हिजन. हे सेल पुन्हा काय होऊ शकतात? G0 फेज मधून बाहेर येतील आणि कुठे एंटर होतील? G1 फेज. आणि मग डिव्हिजन चालू करतील. कदाचित एका महिन्यासाठी G0 फेज मध्ये राहतील. काही सेल तर आयुष्यभर परमनंट 100 वर्षासाठी G0 फेज मध्येच राहतात, पुन्हा कधीच बाहेर येत नाही. जसे न्यूरॉन वयाच्या 5 वर्षापर्यंत डिवाइड होतात, त्याच्यानंतर डिवाइड हो म्हणजे ते सेल सायकलच्या बाहेर गेलेले आहे. कोणत्या फेजमध्ये? कोणत्या स्टेजमध्ये? क्रिसेंट. दे गेट डिफरन्शिएटेड, दे बिकम परमनंट. किडनीचे सेल परमनंट. पण काही सेल असे आहेत जे काही काळासाठी G0 फेजमध्ये राहतात आणि तिथून पुन्हा निघतात. आता हे कोणते सेल राहतील? जे डिवाइड होतात. जसं सेल्स ऑफ अवर स्किन काय होतात? डिवाइड होतात. पण डिवाइड होण्याआधी ते सायकलमध्ये असतात का? नाही. कुठे असतात? कारण जर ते सायकलमध्ये राहिले असते तर आपली स्किन किती वाढली असते. बरोबर आहे? ते कधी डिवाइड होतात? गरज असेल तेव्हा. मग अशा वेळेस हे सेल G0 मधून G1 मध्ये येतात. जर तुम्हाला आठवत असेल तर मी एक एक्झाम्पल दिलं होतं ॲनिमल टिश्यूमध्ये. हे नाव आठवते का? पहा, द बेसल लेअर ऑफ इपिथेलियल सेल. ॲनिमल टिश्यूमध्ये आपण लास्ट इयरमध्ये स्टडी केले होते बाळांनो. इपिथेलियल सेलची बेसल लेअर, जर्मिना किंवा स्ट्रॅटम, खालचा बेस, तिथले सेल डिवाइड होतात. मग हे कसं पॉसिबल आहे? कसं पॉसिबल आहे? सेल फ्रॉम G0 फेज. मग इथे एका महिन्यासाठी राहतील, 2 महिन्यासाठी राहतील. वेळ आली तर डिवाइड होतील, नाही तर इथून डेड होतील. न्यूरॉन डिवाइड होत नाही, G0 फेज मध्येच राहतील आणि अल्टिमेट रिझल्ट G0 फेजचा एकदम एंड कुठे होईल? सेल डेथ. सर्वात शेवटी न्यूरॉन काय होतं? बॉडीमध्ये डेड होतं. किडनीचे सेल काय होतात?
हार्टचे सेल काय होतात, ठीक आहे. पण काही सेल G0 मध्ये डेड होते, ते इथून एक्झिट मारतात आणि अगेन re-enters सेल सायकल. कुठे येते पुन्हा. आता हे फेनॉमेनॉन सर्वात चांगला दिसून येतो आपल्याला प्लांटवर. प्लांटमध्ये आठवा आपण सेकंडरी ग्रोथ पाहिजे. कोणता टिश्यू आहे सांगा आपण. हा नाही, लॅटरल मेरिस्टेम. हा कॅम्बियर. कोणता, कोण्या टाईपचे, इंटरफॅसिक्युलर, इंट्राफॅसिक्युलर, दोन कॅम्बियम होते प्लांटमध्ये. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इन्क्रीजिंग डायमीटर. त्या कॅम्बियमचे सेल काही काळासाठी कुण्या फेजमध्ये जातात, G0. वर्षातून 2दा ऑटम अँड स्प्रिंग. लाकूड आणलं होतं दाखवायला, रिंग दाखवले होते. त्या टाइमला काय होते, तिथले सेल मेरिस्टेमॅटिक होतात. G0 मधून G1 मध्ये येतात, सेल सायकल कंटिन्यू करतात, काही काय डिवाइड होतात, पुन्हा थांबतात. So these cell can again re-enter into the cell cycle. सेल सायकल मध्ये जर प्रीसेंट स्टेजचा एखादा re-enter झाला तर काय होईल, डिव्हिजन. काय होणार आहे त्याचं, डिव्हिजन होणार आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, न्यूरॉन मध्ये ट्यूमर होतो, ब्रेन ट्यूमर. आपण इथे काय म्हणत आहे, न्यूरॉन काय असतात, G0 फेज मध्ये असतात. काही लोकांच्या ब्रेन मध्ये ट्यूमर होतो. ट्यूमर म्हणजे अनकंट्रोल्ड मास ऑफ सेल आहे की नाही, ते सेलच आहे. मग बाय मिस्टेक न्यूरॉन जर G0 मधून G1 मध्ये आला तर काय होईल, डिवाइड होईल. डिवाइड होईल झाला तर काय होईल, नंबर ऑफ न्यूरॉन वाढत जाते. गरज नसताना काय तयार होते, ट्यूमर तयार होते. हा री-एंटर इंटर सेल सायकल गरजेचं आहे. बऱ्याच प्लांटमध्ये री-एंटर होणे गरजेचं आहे, सेकंडरी ग्रोथसाठी आवश्यक आहे. आणि हेच आपण मोनोकॉटमध्ये काय म्हणतो, मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ नाही, कारण तिथे G0 मधून G1 मध्ये येणारे सेलच नाही. आपल्या बॉडीमध्ये काही सेल येतात, काही सेल येत, दे बिकम डिफरन्शिएटेड, दे बिकम परमनंट. आता जे सेल समजा G0 मधून G1 मध्ये येतं, याला काहीतरी नाव पाहिजे. जर G1 मधून G0 मध्ये होत जातात, तिथे परमनंट होतात, काय म्हणतात त्याला आपण, डिफरन्शिएशन. जर हे वापस उलटा असतात, पण याला डिफरन्शिएशन. एकदम सोपं. G0 मधून G1 डिफरन्शिएशन, पुन्हा सेल सायकल कंप्लीट. नवीन सेल G1 मधून G0 मध्ये डिफरन्शिएशन. मग कदाचित झायलम बनतील किंवा फ्लोएम बनतील किंवा आणखीन काही बनेल. आठवते फेलोडर, फेलोजेन, कॉर्क कॅम्बियम सुद्धा पाहिला होता आपण, हे तिथे होते. काही सेल तर कॉर्क कॅम्बियमचा मेन टिश्यू होता, बरोबर आहे. एक फेलोडर मध्ये कन्वर्ट होते, एक फेलोजेन मध्ये काय असते, कॉर्क कॅम्बियम. वेळ आली तेव्हा डिवाइड होणार, भरपूर सेल तयार होतील, G0 मध्ये जातील. काही सेल डिफरन्शिएट कशात होतील, फेलोडर, काही सेल फेलोजेन, बाकीचे G0 मध्ये पण डिफरन्शिएट होणार नाही, रिमेन ॲज कॅम्बियम. पुन्हा वेळ 6 महिन्यानंतर पुन्हा सेल. आता एवढं सगळं होत आहे तर मग कोणीतरी कंट्रोल करायला पाहिजे. एवढं जर वेगवेगळं मेकॅनिझम आहे तर याला कोणीतरी कंट्रोल करायला पाहिजे. मग याचे असतात चेक पॉइंट. काय असतात त्याचे चेक पॉइंट. कोणता सेल G1 मधून S मध्ये जाणार, कोणता सेल G1 मधून G0 मध्ये जाणार आणि कोणता सेल G0 मधून परत G1 मध्ये येणार. नाही तर भलतेच सेल डिवाइड होतील ना, काहीच्या काही तयार होईल. जसं दिसून येते का, कारण ते काय असते, प्रिसाइज रेग्युलेशन. काय असतात, प्रिसाइज रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. कठीण वाटते का मला लोक यामध्ये. इट इज अ प्रिसाइज रेग्युलेशन. मग त्याला कोणीतरी कंट्रोल करायला पाहिजे. कंट्रोल कोण करतात, याला म्हणतात रेग्युलेशन ऑफ सेल
सेल सायकल कोण कंट्रोल करतात? पण ज्यांनी ही सेल सायकल रेग्युलेट होते त्याला म्हटलं जातं चेक पॉइंट्स. चेक पॉइंट. सेल सायकलला असे खूप सारे चेक पॉइंट असतात. आता हे पाहू चेक पॉइंट काय. समजा नॉर्मल सेल त्याची सायकल कंटिन्यू करत आहे. आता कोणत्या टाईपचे सेल सायकल कंटिन्यू करतात? जे कंटिन्यूअस डिवाइड होते. प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक सेल, अपायकल मेरिस्टेम कंटिन्यू डिवाइड होतं. एकच कारण काय? कंटिन्यू डिवाइड होते. मग त्या सेलमध्ये काय राहते? कंटिन्यूअस सेल सायकल चालूच राहते. पण जे लीफ मधले सेल आहे त्यांना डिवाइड होण्याची गरज आहे का? त्यांचं स्ट्रक्चर कम्प्लीट. लीफची साईज वाढताना दिसते का आपल्याला? एका लेवलपर्यंत वाढते, नंतर काय होते का? म्हणून तर त्या टिश्यूला आपण परमनंट टिश्यू म्हटलं होतं. का म्हटलं होतं परमनंट टिश्यू? कारण ते परमनंट झालेले आहे, ते परत येऊ शकत नाही. तिथे ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे. लक्षात. मग इथे आता याला कंट्रोल कोण करणार? तर चेक पॉइंट कंट्रोल करणार. हे चेक पॉइंट कुठे असतात? चेक पॉइंट्स आर प्रेझेंट इन ट्रान्झिशन. याला म्हणतात फेज ट्रान्झिशन. जिथे जिथे फेज एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाणार त्याला काय म्हणतात? फेज ट्रान्झिशन. कोणाच्या किती फेज ट्रान्झिशन आहे सांगा. सुरुवातीला सेल कोणत्या फेज मध्ये येणार? G1. समजा तो सेल सायकल कंटिन्यू करत आहे. पहिला फेज ट्रान्झिशनची पहिली फेज इफ द सेल कंटिन्यूज द सायकल. जर त्या सेलमध्ये सायकल कंटिन्यू आहे तर किती ट्रान्झिशन आहे? पण सायकल कंटिन्यू असेल तर सेल G1 मधून कुठे जाणार? S. याला म्हटलं जाते G1 to S ट्रान्झिशन. पहिलं. दुसरं कोणतं येईल सांगा? S to सायकल कंटिन्यू आहे. नवीन सेल G1 मध्ये आला, सायकल कंटिन्यू करायची आहे म्हणजे G1 मधून कुठे आला? S मध्ये. हे पहिलं फेज ट्रान्झिशन. एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जातो. S मधून कुठे जाईल? सेकंड फेज ट्रान्झिशन. तिसरं फेज ट्रान्झिशन G2 to so it will be our third phase transition G2 to N. कधी? जर सेल कंटिन्यू करतात. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे सेल याच्यातून एक्झिट होतो. ठीक आहे. पण आता इथे दोन्ही आहे. सेल सायकल एक्झिट सुद्धा आहे आणि री एंटर सुद्धा आहे. एकच इव्हेंट थोडी आहे तिथे. आता सेल सायकल एक्झिट होताना कोणतं ट्रान्झिशन होईल सांगा? पहिलं G1 to V0 ट्रान्झिशन. आणि जर री एंटर होत असेल तर एवढ्या वेगवेगळ्या पॉइंटला काय प्रेझेंट असणार? चेक पॉइंट्स. These checkpoints are simple barrier. Checkpoint म्हणजे काय आहे? Barrier. पहिला barrier महत्वाचा. हा दुसरा महत्वाचा barrier. हा तिसरा महत्वाचा barrier. हे तीन महत्वाचे चेक पॉइंट बॅरियर. आता यांचं काम काय? रेग्युलेट करणं. जर या सेलला कंटिन्यू मध्ये डिवाइड व्हायचं असेल तर त्याला हा बॅरियर क्रॉस करावा लागेल. कोणता बॅरियर क्रॉस करावा लागेल? G1 to S, S to G2, G2 to जोपर्यंत सेल हे तिन्ही बॅरियर क्रॉस करणार नाही डिवाइड होईल का? बरोबर आहे. मग हे कंट्रोल कसं केलं जाते? समजा या सेलला G1 मधून G0 कडे पाठवायचं आहे. हे तीन बॅरियर ऍक्टिव्हेट होतात. काय होतात? ऍक्टिव्हेट. हे बॅरियर डिऍक्टिव्हेट होतात. हे तिन्ही रस्ते अडवले. हे पुढचे सगळे रस्ते ब्लॉक केले. सेलकडे दुसरा ऑप्शन कोणता आहे? इकडे जाणे आहे का दुसरा ऑप्शन? जर त्या सेलला कंटिन्यू डिव्हिजन मध्ये ठेवायचं असेल तर हे ब्लॉक करून द्यायचं, बाकीचे ओपन करून द्यायचे. तो काय होत राहील? डिवाइड.
इथे G0 मध्ये गेला, परत यायचा आहे तर हे ओपन करावं लागतील, हे सगळे काय करावं लागतील ओपन, तरच काय होईल तो याला म्हटलं जाते रेग्युलेशन ऑफ. आता हे करणार हे चेकपॉइंट कशाचे असतात, ही चेकपॉइंट्स आर मेड अप ऑफ प्रोटीन. हे असं सगळं काम कोण करतात, प्रोटीन्सच करतात. यांना म्हटलं जातं रेग्युलेटर ऑफ सेल्स. काय रेग्युलेटर, जे रेग्युलेशन करणार तो रेग्युलेटर. आता हे जे प्रोटीन्स असतात दोन टाईपचे. पहिली कॅटेगरी आहे प्रोटीनची, ज्याला म्हटलं जातं सायक्लिन प्रोटीन, कारण हे सायकलशी रिलेटेड आहे सेलचे, म्हणून सायक्लिन. आणि दुसरी कॅटेगरी या सायक्लिनवर डिपेंड असणारे कायनेज, त्याला म्हटलं जाते सायक्लिन डिपेंडंट कायनेज. आता यांचं काम वगैरे काय आहे हे आपला पार्ट नाही आहे, आपल्याला फक्त नावं पाहिजे. आणि एक कॉम्प्लेक्स तयार होतो या दोन प्रोटीनचा. आता वेगवेगळ्या टाईपचे सायक्लिन आहेत, वेगवेगळ्या टाईपचे सायक्लिन डिपेंडंट कायनेज, लाईक सायक्लिन ए, सायक्लिन बी, सायक्लिन सी, सायक्लिन डी, सायक्लिन एम, असे जे वेगवेगळ्या इव्हेंटला कंट्रोल करतात ॲज अ रेग्युलेटर, ॲज अ चेक पॉईंट. आणि वेगवेगळे सायक्लिन डिपेंडंट काय नाही तर CDK1, याला शॉर्टमध्ये म्हटलं जाईल CDK. आता हे लिहितात एक पद्धत आहे याची CYCDK. काय CYCDK कॉम्प्लेक्स आहे दोन प्रोटीन. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला CYA म्हणजे सायक्लिन ए CDK9, मग हे असं वेगवेगळ्या स्टेजला असे भरपूर आहेत. हे रेग्युलेशनचं काम करतात. हे सायक्लिन CDK सेल डिव्हिजनला सुद्धा कंट्रोल करतात. कशाला सेल डिव्हिजन, यातलाच एक इव्हेंट आहे ना हा डिव्हिजन. हे कॉम्प्लेक्स आहे, हे असे याला म्हणतात ते रेग्युलेटर. आता यापैकी काही रेग्युलेटर असतात. आता नॉर्मल कंडिशनला पहा, लहान असतात, आपली हाईट कमी आहे, बॉडीची साईज लहान आहे, काही काळानंतर बॉडीची साईज काय होत जाते, ग्रोथ होते. आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, याच्या पलीकडेही काही आहे अदर दॅन सायक्लिन CDK, जे याला ॲक्टिवेट करायचं काम करतात. तोपर्यंत बॉडीची सेल G0 फेजमध्ये आहे. आता लहान असताना पायाची लेंथ छोटी आहे, आज मोठी आहे. म्हणजे लहान असताना बोन पण पायातलं छोटा आहे, आज त्याची लेंथ वाढली की नाही, कशामुळे सेल डिवाइड झाले म्हणून लेंथ वाढली, लेंथ वाढली म्हणून साईज वाढली, साईज वाढली म्हणून शेप वाढली. पण हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा तिथले सेल काय होतील, डिवाइड होतील. मग अशा वेगवेगळ्या टाईपचे दोन कॅटेगरी आहेत रेग्युलेटरचे, ज्याला म्हटल्या जाते मायटोजेन्स ऑफ सेल सायकल विच स्टिम्युलेट द सेल डिव्हिजन. स्टिम्युलेट करण्याची गरज आहे, विदाउट स्टिम्युलेशन सेल स्वतःहून डिवाइड होत नाही. काही सेल स्वतःहून डिवाइड होतात, काही सेलला स्टिम्युलेट करावं लागते, त्या कॅटेगरीला म्हटलं जाते मायटोजेन्स. मायटोजेन्स म्हणजे सिम्पली स्टिम्युलेटर ऑफ सेल सायकल. हे काय झाले, रेग्युलेटर ऑफ सेल सायकल. वेगवेगळे यांचं काम आहे ही प्रोसेस बरोबर होते की नाही ते कंट्रोल करणे. यांचं काम काय आहे, ही प्रोसेस स्टार्ट करणे. यांचं काम ही प्रोसेस स्टार्ट करणे, यांचं काम ही प्रोसेस बरोबर होते की नाही ते रेग्युलेट करणे. आता मायटोजेन्स मी तुम्हाला सांगतो, HGH ह्यूमन ग्रोथ हॉर्मोन सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड. याचं काम काय आहे, ग्रोथ करणे. म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे नथिंग बट काय आहे, इन्क्रीज इन सेल नंबरच आहे ना. ग्रोथ म्हणजे काय आहे, सिंपल इन्क्रीज इन सेल डेन्सिटी, सेल नंबर. पण कोणत्या सेलचा नंबर वाढवायचा आणि किती वाढवायचा. मग हे HGH बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गनला स्टिम्युलेट करते, तिथल्या वेगवेगळ्या सेलला स्टिम्युलेट करते. कशासाठी, बाबांनो वेळ आली डिवाइड व्हा, तेव्हा कुठे ते डिवाइड होतील, स्वतःहून डिवाइड होणार. आता कसं आपल्या बॉडीत हॉर्मोन आहे, त्याच्या प्लांटमध्ये सुद्धा हॉर्मोन असतात. सांगा, ऑक्सिन,
these are the plant hormone, cytokinin, सगळं सोपं आहे. जिबरलिन, हे काय झाले? प्लांट हार्मोन. these are the mitogens which stimulate the cell cycle. हे रेग्युलेट द सेल सायकल. छोटासा फरक आहे, एक स्टिम्युलेट करतो, दुसरा रेग्युलेट करतो. लायटर काय झालं? स्टिम्युलेटर. रेग्युलेटर रेग्युलेट करतो. गॅस पेटवायचा आहे ना, लायटर लागेल ना, याचा काम पेटवून देणे. हे झाले मायटोजनसाठी. फ्लेम कंट्रोल करायला कमी करावं लागतं, जास्त करावं लागतं. हे कधी कुठे किती वेळ सगळी प्रोसेस चेक करून, नाही तर सेलचं काय कशी डिवाइड होती प्रॉब्लेम आहे. म्हणून हे दोन याला सेल कठीण आहे टॉपिक. असेच टॉपिक छोटे छोटे करून रीड करायचे. आता हे त्या नोट्समध्ये मी दिलेलं आहे, व्यवस्थित वाचायचं. आणखीन एक करायला म्हणजे जसं कोणीतरी ॲक्टिवेट करत आहे, कोणीतरी डिॲक्टिव्हिटी करणारे असतात. मग हे आर्टिफिशियल केमिकल आहे, कोल्चिसिन, मस्टर्ड गॅस, वेगवेगळ्या टाईपचे अझाईल, सायनाईल. जेव्हा हे एखाद्या सेलला अप्लाय केल्या जातात, सेल डिवाइड होऊ शकत नाही. का? ते आपण सेल डिव्हिजनमध्ये त्यांचा इफेक्ट. हे एवढं सगळं लक्षात. आता हे फक्त एकदा नोट्समध्ये वाचायचं, एकदम ब्रीफमध्ये दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. नाही जगावा